dear students, today we are going to learn the best inspirational poem. The name is Try Again. Try Again. This poem is written by a British poet, William Edward Hickson. In this inspiring poem, the poet tells us the importance of trying again in case we fail in doing something due to some adverse circumstances. He says that we should continue trying again till we succeed. कवी म्हणतोय की आपण जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न केले पाहिजेत. हा संदेश या कवीला या कवितेच्या माध्यमामधून आपल्याला द्यायचा आहे. म्हणूनच कवीनं कवितेचं नाव ठेवलेलं आहे ट्राय अगेन. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. वी आर गोइंग टू लर्न दिस पोयम. बिफोर इट we shall see the summary of this poem. The speaker says if we fail in our first attempt, we should not get disappointed. We should try again because we will become courageous. We will become courageous. If we persist because of this courage, we will conquer. The speaker admits that when we try again, we may fail once or twice. However, if we keep on trying, we will success. If we do not win a race, we should not give up trying again. Moreover, if we find our task difficult to accomplish, we should not lose heart, not lose our confidence. Time will bring us our fruit of labor. We can also do what other people can do, but it needs patience. In short, this poem gives us a big lesson. It gives us a message of hope, courage, hard work, perseverance, and optimism. We should always keep this message in our mind to be crowned with victory in our lives. Let's get started this poem. First of all, we shall read this poem. The title of this poem, Try Again. Teach a lesson you should heed. Teach a lesson you should heed. Try again. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear. For if you will persevere, you will conquer. Never fear. Try again. Once or twice, though you should fail, try again. If you would at last prevail, try again. If we strive, it is no disgrace, though we do not win the race. What should we do in that case? Try again. If you find your task is hard, try again. Time will bring you your reward. Try again. All that other folk can do, why with patience may not you? Only keep this rule in view. Try again. अशा पद्धतीने आपण या कवितेचं वाचन केलेलं आहे. Let's start. We shall understand the meaning of this poem in Marathi. कवितेचं नावच आहे ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. कवी आपल्याला सांगतोय
पुन्हा प्रयत्न करा. केव्हा? टीज अ लेसन यू शुड हीड. टीज मीन्स इट इज, अँड हीड मीन्स पे अटेन्शन टू केअरफुली. काळजीपूर्वक लक्ष देणे किंवा काळजीपूर्वक लक्ष द्या. टीज अ लेसन यू शुड हीड. हाच तो धडा आहे, हाच तो बोध आहे की ज्याकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. अँड ट्राय अगेन. आणि पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड. जर तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी झाला नाहीत तर यू विल डू ट्राय अगेन. तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. देन युअर करेज शुड अपियर. नंतर तुमचं धाडस, धैर्य दिसून आलं पाहिजे. फॉर इफ यू विल परसेवर. जर तुम्ही यश मिळेपर्यंत प्रयत्न केलात, यू विल कंकर, नेव्हर फिअर. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. कंकर मीन्स विजय मिळवणे. नक्कीच तुम्ही विजयी व्हाल. नेव्हर फिअर. कधीही तुम्ही घाबरून जाऊ नका. अँड ट्राय अगेन. आणि तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. वन्स और ट्वाइस दो यू शुड फेल, ट्राय अगेन. एकदा किंवा दोनदा जरी तुम्ही पराभूत झालात, अयशस्वी झालात, तरी तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. इफ यू वुड ॲट लास्ट प्रिवेल. जर तुम्ही शेवटी जरी विजय मिळवलात तरी सुद्धा तुम्ही काय करा? ट्राय अगेन. पुन्हा प्रयत्न करा. इफ वी स्ट्राईव्ह टीज नो डिस्ग्रेस. स्ट्राईव्ह मीन्स प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. इफ वी स्ट्राईव्ह टीज नो डिस्ग्रेस. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे लाजिरवाणं नाहीये. डिस्ग्रेस मीन्स कमीपणाचं नाहीये. दो वी डू नॉट विन द रेस. जरी आपण शर्यत जिंकली नाही, व्हॉट शुड वी डू इन दॅट केस. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? तर ट्राय अगेन. तर आपण पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, ट्राय अगेन. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं काम हे खूप अवघड आहे, ते तडीस नेणं खूप कठीण आहे, तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न करा. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. वेळ नक्कीच तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ देईल. म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहा. तुमचे प्रयत्न अजिबात सोडू नका. तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय तुम्हाला प्राप्त होईपर्यंत तुमचे प्रयत्न तुम्ही सोडू नका. क्लाइंब युअर ड्रीम कम्स ट्रू. तुमचं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा. ॲज ऑल दॅट अदर फॉक कॅन डू. जसं इतर लोक जे करू शकतात. व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू. मग संयमाने, पेशन्स मीन्स संयमाने, संयमाने तुम्ही कष्ट करू शकत नाही का? ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू. फक्त हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही प्रयत्न करत राहा. ट्राय अगेन अँड ट्राय अगेन. म्हणून पुन्हा प्रयत्न करत राहा, पुन्हा प्रयत्न करत राहा, असा कवीला या कवितेच्या माध्यमामधून सल्ला द्यायचा आहे. अशा पद्धतीनं विल्यम हिक्सन आपल्याला एक प्रेरणा देत आहेत, एक संदेश देत आहेत की तुम्ही प्रयत्न करत राहिलं पाहिजे. जीवनामध्ये आपल्याला बरेचसे धडे भेटतात, त्याच्यापासून आपण बोध घेतला पाहिजे. त्या कामामध्ये आपलं धैर्य आपण दाखवून दिलं पाहिजे.
तुम्ही जिंकाल, घाबरू नका. जर तुम्ही एकदा किंवा दोनदा अयशस्वी झालात तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न करत राहा. जर तुम्ही शेवटी विजय मिळवलात तरी पुन्हा प्रयत्न करा. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हे लाजिरवाणं नाही. जरी आपण शर्यत जिंकली नाही अशा वेळी आपण काय केलं पाहिजे तर पुन्हा प्रयत्न केला पाहिजे असा कवी आपल्याला संदेश देत आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं काम यशस्वीपणे शेवटी पूर्ण होण्यास अवघड वाटत असलं तरी ते शेवटास नेण्यासाठी प्रयत्न करत राहा. कारण का वेळ ही नक्कीच तुमची येणार आहे आणि वेळ तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ दिल्याशिवाय राहणार नाही. इतर लोक जे करू शकतात कसं संयमानं ते करतात, तुम्ही कष्ट करू शकत नाही का असा कवी आपल्याला प्रश्न विचारत आहे. आणि म्हणून हाच दृष्टिकोन तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि तुम्ही अजिबात खचून जाऊ नका, निष्प्रभ होऊ नका, तर पुन्हा प्रयत्न करत राहा. अशा पद्धतीनं आपण ही कविता आज शिकलेली आहे. ही कविता तुम्ही वाचा, यावरले शब्दपाठ करा. इट्स ओके. सी यू अगेन.